होतो. आता आपण शेळीपालनचा थोडा या भाऊबद्दल म्हणजे चर्चा करू. ते भाऊ शेळीपालन पण करतात. त्यांचे 2 व्यवसाय आहे, एक शेती आणि 2 ते शेळीपालन. तर शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे का मांस मटण तर लोक खाणं बंद नाही करणार आहेत. तर ते शेळीपालन पण एक प्रॉफिटेबल बिझनेस आहे, आपण करू शकतो मित्रांनो. तर शेळीपालनबद्दल थोड्या 2 गोष्टी सांगा भाऊ तुम्ही. चांगला आहे, एक नंबर. सुरुवातीला एक शेळी घेतलो, 1 पासून 13 नग झाले, आता वाढतच आहे. सुरुवातीला त्यांना एक शेळी घेतली होती मित्रांनो आणि आता त्याचे 13 नग झाले. 13 नग झाले म्हणजे एक नग जवळजवळ 15,000. 15,000 ते वेटनुसार राहतो. आता शेळी तुम्ही म्हणाल का 10 किलोची असते, तसं नसते. शेळी बकरे हे 15-20 किलोच्या जवळजवळ असतात. ही 1 वर्षाची तर ते 15,000 प्लसच खपतात. आता तो एक शेळीच्या मागं आता किती शेळी झाल्या तुमच्या भाऊ? 13 शेळी झाल्या म्हणजे जवळजवळ 13 लाख तर 16 13 नाही बे 1,30,000 1,30,000 म्हणजे 1.5 लाखाचा त्याच्याकडे आहे स्टॉक सध्या. 13 शेळ्या म्हटलं तर 1.5 लाख प्लस बजेट बसते. तर अशा प्रकारे भाऊ शेळीपालन पण प्रॉफिटेबल बिझनेस आहे. तुम्ही बिझनेस तो करू शकता, पण त्याचा तुम्ही हे कसं करता मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही त्याला काय काय देता खायला किंवा काय करता, काय त्याच्या मागे तुम्हाला काय मेहनत काय लागते? म्हणजे काहीच मेहनत एवढी काही नाही आहे. जंगलामध्ये नेणे, चारणे, इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे त्याच्यात. जंगलामध्ये कोण तुम्हीच नेता का? 100%. जंगलामध्ये तुम्हीच नेता का? हो, माझे बाबा पण नेतात. बाबाच नेतात, मी कधी कधीच जातो. आणि त्याला काही असा बिमार वगैरे असं काही लागू शकतो का? बिमाऱ्या तर होते, तसं आता करावं लागते थोडंसं मेहनत. पण त्याचे ते मेडिसिन्स वगैरे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, सगळे हो ना? फक्त बिमारीची जाणकारी असली पाहिजे. त्याचे मेडिसिन वगैरे सगळं मिळतात. शेळीपालन एक चांगला बिझनेस आहे माझ्या तरी मतानं. फक्त जागा लागते व्यवस्थित आणि थोडा घाण वगैरे स्वच्छ करावं लागते बस. बाकी काही दुसरं इतर त्याचा इन्व्हेस्टमेंट नाही का पैसा गुंतवा लागेल असं काही प्रकारचा हे नाही. फक्त तुम्हाला थोडंसं मॅनेजमेंट करावं लागेल त्या वस्तूचा, मग बरोबर होतात तो. ठीक आहे मित्रांनो, मग आपण नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.